आपल्याकडे कुठलाही सण आला तर पहिल्यांदा आपल्याला पुरणपोळी आठवते आणि आपल्याकडे पुरणपोळी ही आवर्जून केली जाते आणि नैवेद्यामध्ये ही पुरणपोळीला खूप महत्त्व असतं. सगळं जेवण वेगळ्या साईडला आणि पुरणाचा नैवेद्य वेगळ्या साईडला असा मानला जातो. म्हणून आपल्या घरी हे पुरण केलं जातं. पण बऱ्याचदा काय होतं, पुरण पातळ होतं आणि ते घट्ट करायला खूप वेळ जातो. त्यासाठी आज एक नवीन पद्धत घेऊन आली, ज्यामुळे तुमचं पुरण पटकन घट्ट होणार आणि जास्त वेळ पण नाही खाणार. त्यासाठी बघा, इथे आपल्याला 1 वाटी चण्याची डाळ घ्यायची. म्हणजे ही पाव किलो चण्याची डाळ आहे आणि ही घरचीच आमच्या डाळ आहे शेतातली. तर ती 1 वाटी आपल्याला चण्याची डाळ घेऊन आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायची आहे आणि स्वच्छ 4 ते 5 पाण्याने आपण ही धुवून घेणार आहे. आता ही मी धुवून घेतलेली बघू शकतात आणि मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे त्याला. त्यात आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी घालताना इथे मी 1.5 ग्लास पाणी इतकं वापरणार आहे. थोडीशी हळद टाकणार आहे, म्हणजे त्याचा कलर छान येईल. आता याच्या आपल्याला 3 शिट्ट्या न काढता आपण 4 शिट्ट्या काढणार आहे. 4 शिट्ट्या काढल्यावर पुरणाची डाळ छान गळते आणि म्हणजे व्यवस्थित शिजली जाते. आपल्या डाळीमध्ये अजिबात कणी राहत नाही आणि व्यवस्थित ती मॅश पण होते. तर तुम्हाला मी दाखवते, बघू शकतात. डाळ एकदम मस्त शिजलेली आहे आणि तुम्हाला थोडीशी हाताने दाबून पण दाखवते बघा. एकदम मस्त ह्या पद्धतीनेच आपली डाळ शिजली पाहिजे. आता आपण ज्या भांड्यामध्ये पुरण गरम करणार आहे त्याच भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे. आता इथे पुरणाची चाळण ठेवून आपल्याला ही डाळ ओतून घ्यायची. आता मी ही सर्व डाळ ओतून घेते आणि आपल्याला हे पुरण यावरती 2 मिनटं ठेवायचे फक्त. याच्यामध्ये जे पाणी आहे ना, ते आपल्याला फक्त काढून घ्यायचं आहे. जास्त पाणी काढायची काही गरज नाही आहे, कारण की जी पुढची स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे पुरण एकदम पटकन आपलं घट्ट होणार आहे. आता आपल्याला इथे खाली राहिलेलं पाणी ते काढून घ्यायचं आहे. आता हे डाळ अजून खूप गरम आहे आणि गरमच डाळ आपल्याला पाहिजे. आता हे आपण एका साईडला ठेवू डाळ आणि तोपर्यंत डाळीचं जे पाणी आहे ते आपण काढून घेऊ. हे कटाच्या आमटीसाठी वापरलं जातं. आमच्याकडे सार म्हणतात, तर तिखट सारासाठी आपण हे वापरतो. तर आता हे साईडला ठेवू. आता ही जी डाळ आहे ती आता आपल्याला बारीक करून घ्यायची. आता ह्या कढईमध्येच मी पुरण गरम करणार आहे, म्हणून डायरेक्ट आपल्याला हे कढईमध्येच हे पुरण ह्या पद्धतीने करायचं आहे. बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं, डाळीतलं पाणी काढलं जातं, लगेच त्यामध्ये गूळ टाकून कढईमध्ये गरम करतात. त्यामुळे काय होतं, ज्या डाळ्या आहेत परत त्या कडक होतात आणि जसं पुरण आपलं बारीक व्हायला पाहिजे ना तसं होत नाही. तर तुम्ही डायरेक्ट ह्या पद्धतीने पुरण मॅश करा. याच्यावरती एकही डाळ राहणार नाही आणि सर्व पुरण व्यवस्थित बारीक होतं आणि पुरण वाया पण जात नाही. आणि ही प्रोसेस खूप पटकन होते. 5 मिनटात हे सर्व पुरण मी हे चाळणीने ह्या पद्धतीने काढून घेणार आहे. बघू शकतात, हे बघा, तुम्ही बघू शकतात खूप पटकन होऊ राहिलं आणि डाळसुद्धा खूप छान शिजलेली आहे आणि अजिबात एकही डाळीवरती राहिलेली नाही. बघू शकतात व्यवस्थित झालेलं आहे, जसं आपल्याला पाहिजे ना तसंच. आपण बऱ्याचदा काय करतो, जेव्हा गूळ आणि डाळ गरम करतो ना, तर त्या डाळ्या परत थोड्याशा निब्बार होतात आणि ते पुरण वाया जातं. आता तुम्ही बघू शकतात इथे थोडंसुद्धा आपली डाळ वाया गेलेली नाही आहे आणि सर्व आपलं हे बारीक झालेलं आहे. आता हे झाल्यानंतर राहिलेलं आपल्याला हे बाजूचं पुरण काढून घ्यायचं आहे, चाळणीचं खालच्या बाजूचं. बघू शकतात एकदम मस्त असं हे पुरण बारीक झालेलं आहे. आता आपल्याला पुरण इथे बारीक करायचं नाही आहे. आता हे मी सर्व चाळणीचं काढून घेते. बघू शकतात एकसारखं टेक्स्चर आलेलं आहे त्याला आणि पुरण पण व्यवस्थित झालेलं आहे. मिक्सरमध्ये सुद्धा घालायची गरज राहिलेली नाही आपल्याला इथे. आता त्यानंतर काय करायचं आहे, जितकी डाळ घेतली ना तितकाच गूळ घ्यायचा इथे. आता इथे मी 1 वाटी डाळ घेतली तर 1 वाटीच मी इथे गूळ वापरलेला आहे. जर तुम्हाला थोडंसं गोड कमी पाहिजे असेल तर तुम्ही 1 वाटीला थोडासा कमी गूळ घालू शकतात किंवा अर्धी वाटी, जर तुम्हाला खूपच कमी गोड पाहिजे असेल तर अर्धी वाटीसुद्धा चालेल. पण मी इथे 1 वाटीला 1 वाटी गूळ घातलेला आहे आणि पुरण एकदम व्यवस्थित झाले. पुरणाची पोळी म्हणली तर ती थोडीशी गोडच पाहिजे, तर त्या पुरणाच्या पोळीला चव येते. आता आपण हा गूळ आणि जे पुरण बारीक करून घेतलेले डाळ ते दोन्ही मिक्स करून घेतलेले व्यवस्थित. नंतर आपल्याला हे गॅसवर ठेवायचं आहे. मी आता चमच्याचं काढून घेते
आणि लाकडी चमच्याने व्यवस्थित आपल्याला हे गरम करून घ्यायचे. आता मात्र गॅस इथे कमी ठेवायचा आहे, कारण की आपण हे डाळ बारीक करून घेतल्यामुळे ही लगेच खाली लागू शकतं जर फास्ट गॅस केला तर. म्हणून आपल्याला हे कमी गॅसवरच करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करत जायचे. आता जसं आपण मिक्स करत चाललो आहे, जसा गूळ घातलेला आहे तसं त्याला पाणी सुटत चाललेलं आहे आणि तो खूप पातळसर झालेलं आहे. दिसतंय तुम्हाला, बघू शकता त्याचं टेक्स्चर. इतकं पातळ जर झालं तर याला गरम करायला कमीत कमी अर्धा तास लागेल, तेव्हा हे पुरण घट्ट होईल. पण मी ही जी ट्रिक सांगणार आहे की त्यामुळे तुमचं 2च मिनटात हे पुरण मस्त आळून येईल आणि जसं पाहिजे तसंच आपलं पुरण इथे तयार होणार आहे. पहिल्यांदा आधी काय करा, जे आपण गूळ घातलेला आहे ना तो व्यवस्थित मेल्ट होऊ द्या फक्त. तो जर वितळला मग त्यानंतर मी तुम्हाला ती पद्धत सांगणार आहे. जर गुळाचे जर खडे असेल तर थोडेसे असे फोडून घ्या चमच्याने आणि थोडंसं गरम करा. जास्त वेळ लागत नाही. गूळ मेल्ट व्हायला फक्त 2 मिनटं लागतात. 2 मिनटात आपला हा गूळ व्यवस्थित मेल्ट होईल आणि नंतर आपल्याला यामध्ये आपल्याला जे साहित्य घालायचे मी ते तुम्हाला दाखवणार आहे. आता गूळ आपला व्यवस्थित पातळ झालेला आहे, बघू शकतात. आता थोडेसे खडे आहेत ते सुद्धा झाल्यानंतर हे बघा, यामध्ये मी बारीक रवा वापरते. बारीक रवा घातल्यामुळे त्यामध्ये समजून येत नाही. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर थोडा मिक्सरला फिरवा आणि तो 1.5 चमचा इतका घाला, जेणेकरून त्यामध्ये जे पाणी आहे ना पुरणाचं ते त्यामध्ये सोकून घेईल आणि छान असा दाटसर असं आपलं पुरण तयार होतं. आपल्याकडे बऱ्याच वेळा काय केलं जातं, पुरण पातळ झालं की आपण हे कपड्यानं पिळलं जातं. पिळल्यानंतर काय होतं, त्याच्यामध्ये जो अर्क असतो किंवा गोडवा असतो गुळाचा तो सर्व निघून जातो आणि चव जशी पाहिजे ना तशी पुरणाला उरत नाही. आता इथे आपलं चवसुद्धा बदलणार नाही आहे आणि पुरण आहे तसंच राहणार आहे. त्यानंतर पाव चमचा वेलची पावडर घातली मी आणि पुरण व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे. आता घट्ट कसं झालेलं आहे हे कसं समजायचं, तर आपल्याला हा चमचा आहे ना तो पुरणामध्ये उभा करून बघायचा. जर व्यवस्थित उभा राहिला तर समजायचं पुरण आपलं तयार आहे. आणि जर तो पडत असेल तर मग पुरण अजून थोडंसं गरम करा. पण मी हे 2च मिनटं झाले, 2 मिनटात हे पुरण तयार झालेले बघू शकतात. आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा, चमचा आपला उभा राहिलेला आहे म्हणजे पुरण आपलं तयार आहे. आता गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर पुरण परत थंड होईल. जेव्हा थंड होईल ना ते जसं पाहिजे तसं आपल्याला इथे पुरण तयार होतं. अक्षय तृतीयेला जर तुमच्याकडे पुरणपोळी केली जाते तर तुम्ही ही पद्धत नक्कीच वापरा. 3.5 मुहूर्तापैकी हा मुहूर्त असतो आपला अक्षय तृतीया. तुमच्याकडे पण पुरणपोळी केली जाते का, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही ट्रिक आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.